आपले जे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत ते खायला इतके भन्नाट लागतात आणि बनवायला सोपे आहेत, तरीसुद्धा इतर राज्यातील पदार्थाप्रमाणे त्यांना हवी तशी प्रसिद्धी भेटलेली नाही आहे. तर त्यातलाच एक पदार्थ आहे चवळीची रस्साभाजी, जी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण खूप भन्नाट लागते. तर अशी ही भाजी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी चवळी धुवून त्याला त्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर ही चवळी रात्रभर भिजत घालण्याची काहीच गरज नाही आहे, लगेच्या लगे आपण कुकरमध्ये शिजवूनसुद्धा ही भाजी बनवू शकतो. तर मी सोबतच कुकरमध्ये एक कांदा आणि टोमॅटोसुद्धा शिजवून घेणार आहे ग्रेव्हीसाठी. तर असे कुकरमध्ये आपल्याला 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघू आपली चवळी कशी शिजलेली आहे. तर रात्रभर न भिजू घालतासुद्धा आपण बघू शकतो की चवळी मस्त सॉफ्ट शिजलेली आहे. तर ह्याला साईडला ठेवून कांदा टोमॅटो आपला जोपर्यंत थंड होतो तोपर्यंत दुसऱ्या मसाल्याची तयारी करायची आहे. तर चॉपिंग बोर्डवरती मी थोडंसं खोबरं तुकडे करून घेते त्याचे. तर खोबरंसुद्धा ग्रेव्हीसाठी आपल्याला भाजून वाटून घ्यायचं आहे. महाराष्ट्रीयन मसाल्याची भाजी आहे तर त्यामध्ये भरपूर खोबरं जाईल. तर असं मी हे खोबरं चिरून घेतलेलं आहे. तर कढईमध्ये तेल न टाकता खोबरं भाजून घ्यायचे. तर खोबरं मी खरपूस भाजून घेते. तर असं हे खोबरं मस्त भाजून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. खोबरं बारीक वाटून झालेलं आहे. तर त्याला एका वाटीमध्ये काढून घेऊन साईडला ठेवून देऊन त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कांदा टोमॅटो उकडून ठेवला होता तर तो कांदा टोमॅटोसुद्धा त्याचं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी कांदा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा बारीक पेस्ट करून घेते. तर एकदम बारीक आपल्याला ह्या कांदा टोमॅटोचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे. तर या पेस्टमुळं आपली ग्रेव्ही खूप रिच आणि सिल्की होणार आहे. तर असा हा पेस्ट झालेला आहे. तर त्याला साईडला ठेवून आता भाजीच्या फोडणीची तयारी करायची आहे. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते. खूप कमी तेलामध्ये ही भाजी आपण बनवणार आहोत. तर 2 चमचे तेल कढल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी फोडणीला, जिरे मोहरी तडतडली की अद्रक लसूणचा पेस्ट टाकून त्यालाही चांगलं शिजवून घ्यायचं आहे. अद्रक लसूण शिजल्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे. आता ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. लाल मिरची पावडर आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंच आपल्या मसाल्याला चांगली चव येणार आहे. तर लाल मिरची पावडर मस्त शिजलेलं आहे. तर या स्टेजला आपण वाटून घेतलेलं खोबरं 2 चमचे खोबरं टाकून मी त्याला पण मिक्स करून घेते. तर मसाले हे तेलामध्ये भाजल्या जाणं खूप महत्त्वाचं आहे, ज्यानं आपली भाजी चांगली होणार आहे. तर कांदा टोमॅटोचा जो आपण पेस्ट बनवून घेतला होता तो पेस्ट आता आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर कांदा टोमॅटो शिजवलेला आहे त्यामुळे आपल्याला त्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे, फक्त आपल्याला मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तर अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचाच गरम मसाला मी टाकलेला आहे. त्याला मिक्स करून घेऊन आता या स्टेजला आपण उकडून घेतलेली चवळी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो आपण पिसून घेतलं होतं तर त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून त्याला मी ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. तर आपल्याला ग्रेव्ही जशी पाहिजे तशी घट्ट पातळ ॲडजस्ट करून घेता येते. तर चवीप्रमाणे मीठ टाकून भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. तर अशी ही आपली भाजी झालेली आहे. कोथिंबीर घालून त्याला सर्व करायची. पोळी भाकरी किंवा भाताबरोबर छान लागते. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रीयन झणझणीत चवळीची रस्साभाजी तयार आहे.